मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलंय। त्यानंतरचा राणाचा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो आता समोर आला। राणाला घेऊन एनआयएचं पथक पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल झालं होतं। सध्या तहव्वूर राणाचा ताबा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहे, तर 2009 पासून अमेरिकेतील कोठडीमध्ये तहव्वूर राणा कैद होता। त्यानंतर काल विशेष विमानानं अमेरिकेतून राणाला नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर आणलं। त्यावेळी तिथे बुलेट प्रूफ वाहनं आणि विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि त्यानंतरचा त्याचा पहिला फोटो आता समोर आलेला आहे। तो फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत हा तहव्वूर राणा आपण पाहतोय। तहव्वूर राणाचा हा पहिला एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेला आहे आणि तोच फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड याचं भारतामध्ये आता प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक पहिला फोटो देखील भारतात आल्यानंतर समोर आलेला आहे। 2009 पासून तो अमेरिकेमधील कोठडीत कैद होता। त्यानंतर काल विशेष विमानानं अमेरिकेमधून त्याला नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर आणलं गेलं आणि त्यावेळी देखील तिथे बुलेट प्रूफ वाहनं आणि विशेष बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला होता। पटियाला हाऊस कोर्टामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक दाखल झालेलं होतं। त्याला आता 18 दिवसांची राष्ट्रीय तपास यंत्रणेची कोठडी देखील कोर्टानं दिलेली आहे। तर या हल्ल्याच्या संदर्भात कट नेमका कसा रचला, यामध्ये अधिक कोणी सहभागी होतं का, या संदर्भातले अनेक खुलासे आता त्याच्या चौकशीतून होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।